राज्यभरात आज होणार लाडक्या गणरायाचं आगमन। सार्वजनिक मंडळांसह घरगुती बाप्पांचं होणार ढोल ताशांच्या गजरात आगमन। लालबागच्या राजाच्या चरणी भक्तीचा महासागर। पहाटेपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी लोटली गर्दी। मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांच्या रांगा। राज्यभरात उत्सव आनंदाचा, मांगल्याचा आणि सौख्याचा। पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीचा जल्लोष। पुण्यात सर्वत्र ढोल ताशांचा गजर आणि बाप्पा मोरयाचा जयघोष। भाऊरंगारी गणपती मंडळात थाटामाटात लाडक्या बाप्पाची आरती। ढोल ताशांच्या गजरात भाऊरंगारी गणपती मंडळाचा परिसर दुमदुमला। गणेशोत्सवानिमित्ताने ठाकरे कुटुंबाचं मनोमिलन। उद्धव ठाकरे आज सहकुटुंब शिवतीर्थावरती बाप्पाच्या दर्शनाला जाणार। जम्मू आणि परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं। अर्धकुवारीकडे दरड कोसळल्यामुळे वैष्णोदेवी यात्रा स्थगित। 7 जणांचा मृत्यू तर 14 जण जखमी। हिमाचल प्रदेशमध्ये व्यास नदीने ओलांडली धोक्याची पातळी। महापुरात मनाली जवळ हायवे गेला वाहून, तर अरुणाचल प्रदेशाच्या इटानगर या ठिकाणी दरड कोसळून वाहतूक बंद। अमेरिकेने भारतावरती लागू केलेला 50% टॅरिफ आजपासून झाला लागू। तर टॅरिफच्या दबावासमोर झुकणार नसल्याचं भारतानं केलं स्पष्ट। अमेरिकेने भारतावरती लावलेल्या टॅरिफवरती जर्मनीतील वृत्तपत्राचा मोठा दावा। ट्रम्प यांनी 4 वेळा फोन करून मोदींशी बोलण्याचे केले प्रयत्न, पण मोदींनी प्रतिसाद न दिल्याचा दावा। आता कोल्हापूरमध्ये जाऊया। कोल्हापूरच्या पुलगल्ली तालीम मंडळाची अतिशय आकर्षक अशी मूर्ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेते। निसर्गवेल्लींनी आच्छादलेल्या स्वरूपामध्ये ही मूर्ती असून ती चर्चेचा विषय बनलेली आहे। उमा टॉकीज परिसरात हे मंडळ असून त्यांनी नुकतीच या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे। तर अतिशय आगळं वेगळं असं स्वरूप गणपतीचं आपल्याला बघायला मिळतंय। निसर्गाच्या सानिध्यात आणि वेलींनी नटलेली ही गणेश मूर्ती आपल्याला बघायला मिळते। कोल्हापूरमध्ये लाडक्या गणरायाचं आगमन होतंय। बाप्पा विराजमान होत आहेत आणि विविध रूपातील गणेश मूर्ती खरं तर कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे आणि असंच वैशिष्ट्य आपल्याला या दृश्यांमध्ये सुद्धा बघायला मिळतंय। पुलगल्ली मंडळाचा हा गणपती आणि वेलींनी नटलेला असा हा आपल्याला निसर्गाच्या सानिध्यातला गणपती बघायला मिळतोय। कोल्हापूरमध्ये सुद्धा अतिशय उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। विविध रूपातल्या गणेश मूर्तींचं वैशिष्ट्य खरं तर कोल्हापूरमध्ये असतं आणि असंच वैशिष्ट्य सध्या आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय। खरं तर निसर्गाचं महत्त्व सांगणारा आणि निसर्गाचं सौंदर्य दाखवणारा आपल्याला हा लाडका बाप्पा दिसतोय। वेलींनी नटलेला हा गणेश खरं तर सगळ्यांचंच आकर्षण ठरतोय। भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या मुहूर्तावरती विधिवत पूजा पार पडली आणि गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतोय। आज ठरलेल्या मुहूर्तावरती घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठा अगदी विधीपूर्वक पार पडते। वेदमंत्रोच्चार असतील, शंखनाद आणि आरत्यांच्या गजरामध्ये गणपती बाप्पाची पूजा केली जाते। यानंतर बाप्पा घराघरामध्ये विराजमान झाल्यानंतर भक्तिमय वातावरण निर्माण झाले आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात प्रसिद्ध मूर्तिकार जगदीश किरवाडकर यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत। तर कोकणामध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात होते आणि यासाठी सुमारे 3 लाखांपेक्षा जास्त गणेश भक्त चाकरमानी मुंबईहून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत। घरोघरी बाप्पांचं आगमन होतंय। वाजत गाजत मिरवणुका काढल्या जात आहेत आणि बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 72,000 घरगुती तर 32 सार्वजनिक गणपतींचं अगदी विधिवत पूजन केलं जाणार आहे आणि यासाठी प्रशासन आता अगदी पूर्णपणे सज्ज झालंय आणि चोख बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केल्यामुळे पडणाऱ्या पावसावरती मात करत गणपती घरोघरी नेण्याचं काम सध्या अगदी जय्यत पातळीवरती सुरू असून गणेश भक्तांच्या आनंदाला आता उधाण आल्याचं बघायला मिळतं। तर इकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लाडक्या गणरायाचं आगमन करण्यासाठी गणेश भक्तांची तर लगबग अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। जिल्ह्यामध्ये पावसाचं सावट जरी असलं तरी भक्तांचा उत्साह मात्र ओसंडून वाहताना दिसतोय। कुठे मूर्तीवरती प्लॅस्टिक झाकून डोक्यावरती नेताना तर कुठे त्या वाहनामधून बाप्पांना घरी आणताना भक्तांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाहीये। लाडक्या बाप्पांना आपल्या घरी विराजमान करण्यासाठी सर्वत्र जयघोष आणि भक्तिभावाचं वातावरण अनुभवायला मिळतंय। मंडळी, संपूर्ण भारतामध्ये खरं तर गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतो। तामिळनाडूच्या त्रिची आणि केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये सुद्धा गणपती मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। तामिळनाडूच्या त्रिचीमधली दृश्य तर दुसरीकडे केरळमधली दृश्य आपण बघतोय। तिरुवनंतपुरममध्ये गणेश भक्त मोठ्या संख्येने दाखल होत आहेत। इकडे त्रिचीमध्ये सुद्धा मोठ्या रांगा लागलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। अतिशय सुंदर अशी विद्युत रोषणाई सुद्धा तिरुवनंतपुरममध्ये आपल्याला बघायला मिळते। सुंदर देखावे करण्यात आलेले आहेत। प्रशस्त असं मंदिर आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळतं। देशभरात गणेश भक्तांच्या आनंदाला पारावार उरलेला नाहीये। अतिशय उत्साहामध्ये लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी सगळे गणेश भक्त पहाटेपासूनच रांगा लावत आहेत। तामिळनाडूच्या त्रिचीमध्ये बघतोय आपण सुंदर अशी फुलांची सजावट असेल, विद्युत रोषणाई असेल, तर इकडे केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये सुद्धा अशीच दृश्य बघायला मिळत आहेत। अतिशय भव्य आणि दिव्य अशी विद्युत रोषणाई या मंदिराला करण्यात आलेली आहे। दरम्यान अहमदाबादमध्ये सुद्धा गणरायाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळतो आणि कोलकात्यामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहाने लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय। गणपती उत्सव हा फक्त महाराष्ट्रापुरता नसून संपूर्ण देशासह जगभरामध्ये बाप्पाचं आगमन आज होत आहे। इकडे अहमदाबादमध्ये सुद्धा लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे। कोलकात्यामध्ये सुद्धा गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय। सुंदर असा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी सामाजिक संदेश देणारे देखावे आहेत। दुसरीकडे आपण बघतोय कोलकात्यात सुद्धा सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते। मंडळी, आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य बनवण्यासाठी आता गृहिणींची सुद्धा लगबग खरं तर बघायला मिळते। मोदक असेल, गुलाबजाम असेल, असे विविध पदार्थ आज केले जात आहेत। बाप्पाचं आगमन काही घरांमध्ये झालेलं आहे, काही घरांमध्ये काही वेळेतच होणार आहे। मात्र बाप्पा घरी आले की घरची गृहिणी असते, तिची मोठी लगबग असते, प्रसाद करण्यासाठी मोठी लगबग असते। मी आता आहे चिपळूणमधील शंकरवाडी येथील विजय सागवेकर यांच्या घरामध्ये आणि त्यांची गृहिणी काय करते, नक्की मोदक कसे तयार करते आपण पाहणार आहोत। कारण गणपती आले की गृहिणींची फार मोठी घाई असते, लगबग असते। त्यांना कुणीकडून जे नैवेद्य आहे तो गणपतीसमोर ठेवण्यासाठी तयार करायचा असतो। ताई, काय सांगाल, नाव काय तुमचं आणि मोदक काय कशी तयार झालं आहे? विजय सागवेकर। हे मोदक उकडीचे आहेत, तांदळाच्या पिठाचे बनवलेले आहेत। त्याच्यात गूळ, ओलं खोबरं असं सगळं मिक्स करून तूप वगैरे घालून व्यवस्थित गॅसवर सगळं खमंग भाजून त्यामुळे झाल्याच्या नंतर हे पाण्याला उकळून वगैरे मोदक बनवत आहे। असे वळायचे? हा, असे वळायचे। हे आता वळवलीत ना, हे असे वळायचे आणि त्याच्यानंतर मी बघू का? हा, बघा ना।
हे असे मोदक आता त्यांनी कच्चे आहेत, नंतर ते उकडवायचे. उकडवायचे आणि मग ते खायला तयार हा, होतात, म्हणजे बरोबर ना? देवाचं हा, नैवेद्य. देवाचं नैवेद्य. त्याच्यानंतर- बरं, आता गणपती समोर काय काय ठेवता तुम्ही नैवेद्य? गणपती समोर म्हणजे आम्ही हा सगळा मोदक प्रमुख पदार्थ झाला. हा, त्याच्यानंतर वरण भात, नंतर गुलाबजाम, नंतर श्रीखंड, पुरी, वडी, अळूवडी, पापड, म्हणजे लोणचं, गोडाचे पदार्थ सगळे गोडाचे, ठेवता. हा असं. श्रीखंड वगैरे सगळं ठेवायचं. गुलाबजाम, पापड, मोदक, भात आणि थोड्या वड्या करायच्या, खोबरी वड्या, असं नैवेद्य आम्ही ठेवतो. अळू वड्या वगैरे कोण अळू वड्या वगैरे सगळं जसं म्हणजे आता वेळ मिळेल तसा तेवढ्या टाकून घ्यायचं. आपण पाहिलं की घरची गृहिणी आहे तिची तयारी चालू आहे, लगबग चालू आहे की गणपती बाप्पाचं दर्शन आपल्या घरी प्रतिष्ठापना झाली की मग त्याच्या समोर ठेवण्यासाठी नैवेद्यामध्ये काय काय लागतं ती करणं, खरी तिची कसरत असते, तिची लगबग असते. कारण घरचा पुरुष आहे तो फक्त गणपतीची मूर्ती आणतो, प्रतिष्ठापना करतो, डेकोरेशन करतो, मात्र खरी कसरत असते ती गृहिणीची. कॅमेरा प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी.